आम्ही जेव्हा बघितलं एवढं मोठं किचन, म्हटलं 5-6 बायका तर डान्स करता करता स्वयंपाक करतील. गाणी लावलं झालंय झिंग 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 झिंग. तिथं बसू का? बस नवीन आहे ना. Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. नमस्कार मंडळी, हाऊस टूरच्या नवीन भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी कोणाच्या घरी आली आहे हे सांगायची अजिबात गरज नाही आहे, कारण का ह्या नेमप्लेटवरूनच तुम्हाला कळेल फिल्टर पाड्याचा बच्चन कोण आहे. आपला गौरव मोरेच्या नवीन घरात मी आली आहे. खरं तर त्याचं हे मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आज हे घर झालं आहे. आज गौरवनी खास आमंत्रण दिलं आहे, घरी गृहप्रवेश झाला आहे त्याचं. चला घर बघूया आणि खूप छान गप्पाही मारूया गौरवसोबत. या बघतो कोण आहे ते. अरे नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. फिल्टर पाड्याचा बच्चन. येस. अरे क्या है ना? मी आणि माझा फिल्टर पाडा. काय होऊ दे एकदा. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. टाळा कायम सोबत. Yes. कशा नेम प्लेट मस्त आहे, कडक आहे. तुझा एलिमेंट म्हणजे आल्यावरच कळतं की गौरवचं घर आहे. वाव यार गौऱ्या, खूप खूप मनापासून अभिनंदन. थँक्यू तुझं. सो मच. खरं थँक्यू तर सो मच. आपण आपल्याच इंटरव्ह्यू मध्ये बोललो होतो की तुला तुझं घर स्वतःचं बनवायचंय. तुझं इतक्या वर्षांचा स्ट्रगल पवईतच तू वाढलायस खरं तर. पण कसं आज फिलिंग आहे, कारण का वास्तुशांत म्हटल्यावर सगळे होय, येतात सगळे आपल्या हक्काच्या घरी, ते पण स्वतः डिझाईन केलेल्या घरी. मी जेव्हा सकाळी पूजा झाली घराची, दुपारी हे अख्ख भरलं होतं इथून इथपर्यंत ते पूर्ण घर. बाहेर खाली माझी गावची मंडळी जे आमच्या सगळे कनेक्ट आहे, मी सगळे आईचे कडचे मी सगळे आलेले आहेत. ते आता आहेत, मग असे होते थोडेसे. आता आपल्याला थोडासा यासाठी थोडे खाली गेलेले आहेत, पण सगळे आलेले आहेत. 70 लोक आहेत टोटल जी गावावरनं आलेली आहेत. कारण कसं आहे, आपण शहरात राहतो पण आपल्याला कधीतरी असं होतं की आपल्याला तोंड दाखवायला गावी जावं लागतं, तर तीच मंडळी आपल्याला मदत करते. सो ते एक फार गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या जिथून तुम्ही आलेला ती माणसं पण तुमच्यासोबत असणं फार गरजेचे आहे. येस. आणि गौरव, कुठेतरी आपण हे विचार केला असतं की यार टीव्हीमध्ये बघितलेलं असतं की असं घर आपलं पाहिजे, आणि जेव्हा ते खरंच होतं तेव्हा एक काय फिलिंग असते. अरे मला सांगू ना, मी आता हे बनलं ना, म्हणजे आता बनलं तर मी तर मला माहिती होतं की असं बनणार आहे म्हणून, पण ते इतकं भारी बनणार आहे असं होतं मला माहिती. मी शांत बसलो होतो आणि आता झाले सगळे. आता मी सगळ्यांना बघतोय, सगळे खुश आहेत. तू पण बघितला, चिल्ली पिल्ली सगळे खेळत आहेत, 2-4 इकडे बसलेले आहेत. त्यात आपण एक त्याला आपण एक जरिया आहे फक्त. आपण म्हणजे मी आपलं मागे पण बोललो ना, आपल्या घरातली एक पिढी सुधारली तर पुढच्या 3 पिढ्या सुधारतात. तर ती एक पिढी आपण म्हणण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून आपल्या पाठच्या पिढ्या मजा करतील. अगदी. पण मला असं वाटतं की आपण सगळ्या प्रेक्षकांना तुझं नवीन हक्काचं घर दाखवूया, है ना. इथूनच सुरुवात करूया. तूच आम्हाला एक्सप्लेन कर काय काय छान छान. एक्सप्लेन म्हणजे आता हॉल आहे. खालाचा हॉल जसा बनत होता, तर सगळ्या म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की माझे गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मी म्हटलं जेव्हा हे घर बनेल तर पहिली फ्रेम ही लागली. जे आमचे मित्र आहेत निलेश आर्टिस्ट, त्यांनी मला गिफ्ट केले हाताने पेंटिंग करून. होय, ही हाताने पेंट केलेलं आहे त्यांनी, मला ते गिफ्ट केलं. आणि मी ही जेव्हा ही फ्रेम लागली घराला, मला असं वाटलं माझं घर भरलं. कारण आज आमचे जे काही सगळे त्यांच्यामुळे करेक्ट, आणि आमचे तथागत. आणि आज थोडासा आमचा एक भावनिक क्षण झाला. 2015ला आमचे बाबा आम्हाला सोडून गेले, आणि जेव्हा आता आपण काही थोडंसं करतोय तर ते बघण्यासाठी ते नाही आहेत. तर ते आईला थोडं म्हणा किंवा मला म्हणा, आम्ही सगळ्याच फॅमिलीला आपल्याला असं वाटतं ना की आपला घरचा मोठा माणूस हे असं आधार असतो एक. म्हणजे नाही, आपण जे त्यांनी स्ट्रगल केलेलं आहे, आता आपण काही गोष्टी करतो तर आपल्या आपले छोटे असतात, त्यांनी केलं की आपल्याला आनंद मिळतो ना की आपण जे केले त्याच्यामुळे लोक मजा घेत आहेत. तर तसं आज होतं थोडा इमोशनल होतं त्या दिवशी. पण मला राहून असं वाटत होतं की यार आपलं सगळं होते, पण हे बघायला आपले बाबा नाहीत, ॲटलिस्ट बघायला तरी पाहिजे होते. ते पण गौरव, जेव्हा तू सुरुवात केली होतीस तेव्हा त्यांच्यापर्यंत तुझी कला तर त्यांना माहिती असेल की तू मिमिक्री करतोयस. नाही, हे होतंच माहिती सगळ्यांना. त्यांना असं होतं की ते पण एवढं सगळ्या मला सगळ्यांनी सांगितलं की कर, पण प्रामाणिकपणे कर. हे बघा, आपण पण मुलगा असतो, 10 वर्ष, 12, 15, 18, 20, 25, 30 त्या वयातनं पण ते आलेले असतात.
पण त्यांना त्या काळी कदाचित काही मिळालं नसेल, मग त्यांनी ते आपल्यातनं बघितलं असेल. पण मी देईपर्यंतच तर असं जेव्हा कधी असं मोठे क्षण येतात तेव्हा असं वाटतं की नाही यार, आपला प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते. त्यामुळे आता जे आहे ते आपले छोटे मोठे आहेत आमच्या घरातले, त्यांच्याकडे बघून आपण एन्जॉय करूया. येस, पण मला असं वाटतं ते तुला सांगतील की तुझे पाय नेहमी जमिनीवर ठेव आणि असंच काम करत राहा. आपले पाय कायम जमिनीवर राहील. म्हणून तर माझ्या दाराची नेम प्लेट फिल्टर पडायचं बच्चन, कारण मी जेव्हा इथलं मी फिल्टर पडत ना आलोय हे मला कायम लक्षात राहिलं पाहिजे. तिथली मंडळी सगळी आली, येणार आहे संध्याकाळी. आज सगळ्यांना झाडून बोलवलेलं आहे, जितक्या माझ्या परिचय आहेत मी सगळ्यांना बोलवलेलं आहे. काही राहिले असतील काय असेल मी त्यांची माफी मागतो, पण त्यांना मी परत घेऊन येईन आणि त्यांना सगळ्यांना सांगितलं की तू तुमचं घर आहे, माझं नाही. कारण मी तुमचं आहे ते घर तुमचं आहे. त्यामुळे सगळे हक्काने. आणि अजून एक बेस्ट गोष्ट आहे बरं का आपल्याला, दाखवूया ना चल. म्हणजे आपण बाल्कनी म्हणतो, बाल्कनी मधनं बघायचं असतं. तुम्हाला गंमत दाखव काय दिसतंय बघ. हा, म्हणजे ही गंमत आहे बघा. या वाव, बाल्कनी हा वीक पॉइंट असतो ना. हा, बाल्कनी असली म्हणजे झालं, म्हणजे सगळं भरून निघालं. पूर्वी फार घराला बाल्कनी असायच्या, नंतर बंद झालं होतं, पण आता आपल्याला लकीली आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे आपण खूप लकी आहोत असं म्हणायला हरकत नाही. पण मला सांग गौरव, किती चालू होता की आपल्या घराचे व्हिडिओ काढायचे नाही, काय करायचं, पण ते होत नाही. सकाळी आल्यानंतर सगळ्यांनीच व्हिडिओ काढले, सगळे टाकले, पण म्हटलं आता काय त्याच्यामध्ये. ऍक्च्युअली मी तेच इंस्टाग्रामवर बघत होती, गौरव काय टाकत नाही. मी ठरवलं होतं, पण म्हटलं ते आता होणार नाही, ते होणार नाही, म्हणजे सगळेच करणार येऊन आणि सगळ्याची एक्साइटमेंट आहे. तर म्हटलं साधारण आपण मॅच झालं तुझ्या घराच्या कलर. मला हा कलर प्रचंड आवडतो, बऱ्यापैकी तू बघशील तर. येस, आता पुढचं आपण दाखवूयाच घर, पण इथनं व्ह्यू बघा एकदा. म्हणजे सगळे तुझे पुतण्या येतात, ते सगळे खाली खेळतायत, तू बघतोय ते खेळतायत. मग तेच ना, मी तेच म्हणलं ना, कुणीतरी एक करतं आणि आपण त्याला हे करतो. हवा छान लागते. ह्याच तलावाच्या समोर बसून नेहमी बोलायचो की एकदा इथं आपलं घर झालं, बोललेलंच आहे मॅनिफेस्ट आणि घर झालं. पण तू बिलीव्ह करतो मॅनिफेस्टेशन मध्ये पॉवर आहे का? ती असायला पाहिजे. त्यासाठी मग आपण काही करायला तयार असलं पाहिजे. आपली मुळात कसं माहिती का, मॅनिफेस्ट करणं चांगली गोष्ट आहे, पण ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करणं खूप चांगली गोष्ट. एक्झॅक्टली, म्हणजे आपण बोललोय फक्त आणि ते होईल. माझा आधीपासून स्वभाव आहे, मला ना कधीच मी कुणाच्या ताटामध्ये किती आहे मी कधीच बघितलं नाही. त्याला मिळाले, मला मिळाले, मी समाधानी आहे. त्यामुळे आपल्या मनात कोणाबद्दल काही येतच नसल्यामुळे आपल्यामध्ये आपण वर जायला पाहिजे हा थॉट जास्त आहे. म्हणजे 1.5 किलोमीटरचं अंतर आहे फिल्टरपाडा ते हे आपले. हा, पण आपल्याला 30 वर्ष लागली त्याला. सोपं नाही ना ते, आपल्याला माहिती आहे काय आहे. आणि स्पेशल थँक्स तर मला म्हाडाचे द्यायचे आहेत की त्यांच्यामुळे हे शक्य झालेलं आहे. म्हाडामुळे सर्वसामान्य लोकांसाठी इतका चांगला विचार करतात ते. सो म्हाडाचे स्पेशली मी पुन्हा एकदा खूप आभार मानतो की आज तुमच्यामुळे ह्या गौरवमुळेचं हे फिल्टरपाड्यात माझं घर आहेच, पण आपण अजून विचार करतो ना, आपल्या आई बाबांनी केलं तर आपण पण करायला पाहिजे. थोडी आराम इथे, आईला आराम, सगळ्यांनाच हक्काने येतील, बसतील, मजा करतील, सगळे करतील. आता आपण काय सिने क्षेत्र असल्यामुळे इथे जा तिथे जा, आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळतात. घरच्यांना पण तो आनंद, मित्रांना आनंद, सगळा आनंद की आपले भाई का घर आहे. येस, आता पुढचं सगळे एलिमेंट्स तुझे दाखवूया आपण. चला या. हे आहे म्हणजे घर तुझं इतकं वाईट आहे की असं कुठेही हात लावायला भीती वाटते आधी की काय आपल्याला असं नाही की असं थोडं ब्राईट वाटलं, असं वाटलं लाईट कलर जेवढं असं तेवढं छान वाटतं बघायला. हे सगळं आमच्या गुरु पेडणेकरांनी केलेलं आहे. एलिमेंट्स 5 स्टुडिओज आहे त्यांचं, तर त्यांनी केले. गुरु पेडणेकर त्यांच्या मिसेस दोघांनी केलेलं आहे. खूप सुंदर. आपल्या बऱ्याच मित्रांचं त्यांनी जसं केलेलं आहे आणि त्यांनी मला जे 3D डिझाईन पाठवले त्यात मी त्यांना ओके 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 म्हणून आम्ही. नाईस. बरं, ह्यात तुझा किती, म्हणजे तुला जर अप्रुव्हल साठी ते विचारत असतील, तुझा ह्याच्यामध्ये तुझा फेवरेट पार्ट कुठला आहे? एसी सांगितलं त्याला लावायला. मी बोललो बाकी काय, आणि सोफा, बाकी मला कायच माहित नव्हतं. त्याला म्हणलं ते द्यायचे, त्याला मी त्याच्या आवडलं की ओके म्हणून द्यावं लागलं. एसी, पंखा दे, सोफा दे बोललो. आता टीव्ही येईलच मला. एकदा टीव्ही आली की मला काय यायला लागणार, होम थिएटर, साऊंड बार आणि टीव्ही आली की मग मी कोणाचाच नाही. हा, मग फक्त मी माझा. वा, आल्याला पंच पडलेला आहे गौऱ्याचा, आहे ना. सो येस, म्हणजे मला एक गोष्ट आवडली की ना, खूप आईस्पाईस आहे, म्हणजे काहीच एक्स्ट्रा क्लटर नाही. हे आता जे लावलंय ना, याच्यापेक्षा मोकळं होतं सगळं. बरं, एवढं करून पण अजून मोकळं वाटतंय.
येस, हे खरंच खूप मी एंट्री केली ना सुरुवातीला तेव्हा मी विचारलं होतं ते पलीकडचं कोणाचं आहे म्हणून. ते बोलले अरे अख्खं सगळं तुमचंच आहे. ओ याला म्हणलं हे साफ कधी करायचं याला, एवढं घर साफ करायला किती माणसं लागतील यार. आता लावले तेवढ्या गमती जमती एवढे लाईट सगळे बिल आल्यावर कळेल. बिल आलं. बिल आल्यावर कळेल की बाबा हे लाईट ठेवायचे की बंद करायचे. बरं मला माझा एक मित्र म्हटलं त्यांनी गिफ्ट केलेत मला, आमचे कोकाटे भाई आहेत त्यांनी, रिमोट वाला पंखाले बोले तू. एक रिमोट सापडायला तयार ना मला, अजून 4 तास झाले होते एकच रिमोट सापडले, एक सापडायला तयार नाही. पडदे नाही येत ना रिमोटवर. नाही पण ते म्हणले होते मला रिमोटर, मग त्यांनी मला बिल दिलं. मी त्याला म्हणले एक काम करा कंट्रोल मध्ये बिल द्या बोललो मला. रिमोट कंट्रोल मधलं तर रिमोट करा कंट्रोल मधलं बिल द्यायचं. येस, चल आत जाऊया. येस प्लीज या. आता हे झालं हॉल. हॉल झाला. कलर मला फार आवडला म्हणून काय माहिती का सगळे खेळतील छान नको व्हायला. हो. आणि हे छान पण दिसतायला कॉम्प्लिमेंट करते. ते सगळं गुरुभाई आणि त्यांच्या मिसेस. या हे किचन. आता मेन पार्ट, जिकडे आईचं असं होतं ना वीक पॉइंट असतो प्रत्येक. म्हणजे आम्ही जेव्हा बघितलं एवढं मोठं किचन म्हटलं 5-6 बायका तर डान्स करता करता स्वयंपाक करतील गाणी लावलं झालंय झिंग 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 असं मला वाटलं होतं सुरुवातीला. ते तेवढंच आहे पण खरं आहे. खरं तर आपण एवढ्याशा घरात लहानाचे मोठे झालोय. म्हणजे आमचं तर ताडपत्री वगैरे वगैरे तो सगळा प्रवास माहिती आहे सगळ्यांचा. तिथून आम्ही इथपर्यंत आलेलो आहे आणि हे सगळे तर बसून जेव्हा. गौरव, तुझं किती येणं असतं किचन मध्ये? काय तुझं किती येणं होतं किचन मध्ये बनवायला? काही मला चहा बनवायला आवडते, ब्लॅक टी बनवायला आवडते, बुर्जान्या आणि ऑमलेट. तर आता हे येईल तेव्हा करू मी बनवतो. आणि हे मला पोर्शन फार आवडतं. आता मी विषय आता काय सांगू पुढे मला येत नाही. हे काय हे फ्रीज मला आमचे खालिद सर आहेत, खालिद मारूफ सौदी अरेबियावाले. हे मला म्हणाले गौरवजी तुम्ही सांगा तुम्हाला काय हवंय. मला जरा सांगतानाच कसं तरी वाटलं पण त्यांचं प्रेम आहे आपल्यावरती, आपल्या कामावर त्यांचं प्रेम आहे. ते म्हणाले हे त्यांनी मी एकदमच शोधून जे कमी असेल ते त्यांना पाठवलं आणि त्यांनी मला गिफ्ट केलं. ही स्पेस आहे, ही मायक्रोवेव्हची. आता कधी मी ठेवेल माझ्याकडे आहे. त्यात आपण काय केलं आपल्याला माहित नाही. तर काय भांडे फक्त गरम करायचं बस. कुकू आपल्या भांडे बिंडे कुकूचं सामान हळद वगैरे सगळं आपण छोट्या मोठ्या गोष्टी होतं ना ते सगळं केलं. आता क्या बात आहे. मी तुझ्या सगळ्या ह्याला मी मॅच होते हो ना यार. आणि हा पण मला माहित नाही ना ग्रीन घालून आली. हा कलरच लय भारी. आपल्या एंट्रीचा कलर बघितला असेल ना आणि तो दिसताना पण लय भारी दिसतो. हे कॉपर चिमणी ना. हा वरती ही चिमणी मला आमच्या गुरुभाईने दिली, गुरु पाटील. सॉरी गुरुभाई तुझं नाव सांगावं लागलं मला. आणि हे मला दुकानदाराने घ्यायला लावली. किती लिटरची काय किलोची लिटरची असते माहित नाही. सर ये बहुत भारी ले लो आप. कितने लोगों कपड़ा धोने के लिए. बोला मेरे तो मेरे मैं खुद होता हूँ. हे फिर भी ले लो. आता दिले त्याने त्याचा वापर होतो कसा बघूया. गौऱ्या बिंग गौऱ्या. हा म्हणजे दिले आता बघ ना. दिली आता वापर. हा वापरायचं लागणार. मी त्याशी सगळे पोर आले होते ना. 1 मिनिट इकडे जरा. हे काच नव्हती लावलेली, ओपन होते. तर मी त्यांना बोलला अरे ओपन आहे ह्याच्यात भारी ठेवणार आपण. अरे शेल्फ येतील ना. बोल नाही असंच असतंय ते, असं असणार आणि त्याच्यामध्ये भांडे येणार. 4 दिवसांनी आलो तर हे अरे बापरे म्हणले भारी दिसते ह्याच्यात भांडे ठेवायचे आपल्याला. मग ते भांडे राहतील. इथे ठेवलेलं आहे वरती. आता हे ते आपल्याला मांडणी माहिती आहे. आमच्या घरात तर बाळा थंडी होत होती. एक नंबर बघितलं. लाकडाचं होतं फळ्या. फळ्यांवरून आपल्या सगळ्यांचा आपल्या आयांनी वडिलांनी खूप मेहनत केली. ड्रॉवर झाले. हे मला लय हाऊस होतं म्हणा. आमचं म्हणजे काय असते झालं बघूया म्हटलं तरी बनवता येतं की नाही ही दुसरी गोष्ट, पण हे पाहिजे. हे असं कसं उघडलंय छान वा, वाटतं. हे मस्त केलंय. हे प्रत्येकचं कंपार्टमेंट काय पण ते वेगवेगळं. मला नाही माहिती. अरे ते चमचे आता मी याला जरा नॉलेज देते. हे बघ हे चमचे वगैरे सगळं बायफरिकेट करू शकतो आपण. छोटे चमचे, मोठे चमचे, काय डब्बे. मला वाटते राहील त्याच्यामध्ये व्यवस्थित. नाही घरोघरी मातीचं ते तर आहे बोललो. किचनचं तर म्हणजे पहिल्या दिवशी म्हटलं लॉक केज आहे. हा हे लय भारी वाटलं मला. असं काही हो, असं खिडक्या छोट्या एक नंबर केले. तर हे असं आहे म्हणजे स्पेस खूप आहे. हा मी तुला सांगितलं ना बायका म्हणजे डान्स करत 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 स्वयंपाक करू शकतात. म्हणजे 4-5 जणी आमच्या घरच्या एकत्र आल्या तर दोघी तिघी अरे ह्याने असं केलं त्याने तसं केलं ही अशी तशी असं करता करता ते आरामात स्वयंपाक करू शकतात. इतकं सुंदर आहे. तुझं स्किटचं रिहर्सल करत पण तू एक काहीतरी आयटम त्याच्यामध्ये एकच विषय असेल कॉमन म्हणजे गौरव मोरे.
त्याच्यामुळे त्यात आई असेल तर मग मेलोच मी. काय रे? आपला पण आई नॅशनल टेलिव्हिजनवर ह्याला फटके देऊ शकते म्हणजे ऑफ कॅमेरा. आई नॅशनल टेलिव्हिजनला नाही, आई मला कधी फटके देऊ शकते. आईचा एकदा आता माझी बारी आली रे आली असं आहे ते आमचं. आई आमची खतरनाक आहे, खतरनाक. आता तू काय ठेवलं नाही, आता जस्ट आलोय. येस, हळूहळू सगळ्या गोष्टी येतील. आता त्याला आठवडा 2 आता आठवडे आपण- हे आपले हे आंघोळीच आणि टॉयलेट. हा. चलो आता इकडे बेडरूम. एक थोडासा शेल्फ केलेला आहे सामान ठेवण्यासाठी. नाही. अरे सेट लोक मला घ्या ना आतमध्ये. ही आहे, हे सगळे ही आमच्या ह्या बच्चा कंपनी. बच्चा कंपनीची रूम आहे चिट्ट्या पिल्लांची. वा, आमची आरू कुहू. ह्याच्यावरनच कळतंय. हा नाही ते त्यांनी फिक्स केली म्हणून तर ते मगाचपासून बघितलं ना, येऊ देत नाही ते सगळं करत होते स्वतःच. सगळे शेल्फ आहेत, खुलते काय लॉक केलेले आहेत. हा लॉक केले. हे असं सगळं ठेवलेलं आहे. खूप सामान आहे म्हणजे बसेल एवढं आहे. त्याच्यानंतर मग परत व्हाईट कलरला कुठला कलर कॉम्प्लिमेंट होतोय ना त्या हिशोबाने त्यांनी हे सगळं वापरलेत. बरोबर. हा, ही यांची रूम आहे, जरा दाखवा यांना. हे तुमची रूम आहे ना ही? यांची ऍक्टिंग तर बघा. हा, हाय तर कर. हाय तर का सगळं दमलेत सगळे. कॅमेरा हाय कर कॅमेराला. तिकडे स्टडी टेबल केलाय, करता का तुम्ही अभ्यास? कुठल्या शाळेचं नाव काय? ओ भाई, इंटरनॅशनल स्कूल. पवईला तसं बाजूला लागून आहे. तुझी शाळेचं नाव काय? व्हेरी गुड. तिथं बसू का? बस नवीन आहे ना. आता आरू मला ओरडणारा. तर हे असं आहे. मस्त छान. अगेन एसी पडदे, दुसरं काय. आणि हा इथे हे आहे आपला, याला काय म्हणतात, ड्रेसिंग टेबल. हे बघ, मला बोलले ना ड्रेसिंग टेबल म्हणजे असं वाटायचं की टेबल असतो असा. ड्रेस चेंज करण्याचं टेबल, असं नाव ड्रेसिंग टेबल ना. आपलं इंग्रजी तर म्हणजे आता मी स्वित्झर्लंडला गेलो होतो तर आमचे एक ओळख झालेली, त्यांच्या हाताला लागलं होतं. तर मी त्यांना बोलायचं होतं मला शो मी युअर हँड. मी त्याला बोललो टेल मी युअर हँड. तर ती इंग्रजी पण नव्हती, ती स्वित्झर्लंडची भाषाच नव्हती. ती म्हटलं व्हॉट. अरे यार, अरे यार, चल बोललो, चाललो मी. टेल मी युअर हँड बोललो ग. हे माझं इंग्रजी उशीर हवं. हे तू तुझ्या पुतण्यासमोरच बोलतोय. त्यांना इंग्रजी ते बोलतात हळूहळू कधी कधी माझ्या बरोबर. म्हणलं इधर नाही आणे का. क्या बात आहे. ही त्यांची रूम आहे, हा. त्यांच्यासाठी तयार केलेली ही रूम. पण गौरव, आपण आहे ना किती पण पैसे कमवले, किती पण मोठे झालो, पण आहे ना ती आपली जी सेव्हिंगची मेंटॅलिटी असते ना ती कधी बदलणार नाही. आणि मला असं वाटतं ती नाही बदलली पाहिजे. मेंटॅलिटी सगळ्यात चांगली आहे. तुम्हाला सांगतो ना, आमची आरू माहिती आहे तू मोठी वाली, हो, हो. त्याशी तिला मी 100 रुपये दिलेले. तिला म्हटलं 50 तू ठेव, 50 कुला दे. ती म्हटले नाही, 50 मी गल्ल्यात टाकते, आम्ही 10,000 रुपये खर्च करतो. वाव. तर ती गल्ल्यात पैसे लागते. त्याच्या म्हणजे ही छोटी मुलं पण आपल्याला काहीतरी शिकवतात ना. पैशाचा जेवढा आपण रिस्पेक्ट करू Yes. तेवढा पैसा तुमच्याकडे तेवढा हातून तो येतो. नाही तर अरे चल रे कल क्या किसने देखा है, कल का देखो, मग काम करा. काय होतं बघ, आता हे घर झालं आपलं, फिल्टर पाडायला पण घर आहे, आईचं आई राहते ते, म्हणजे आईच आम्ही सगळेच आहेत. म्हणजे मी माझ्या यांनी करू बाबा आई मी तुमच्यासाठी काहीतरी केलेलं आहे. तेव्हा आपण राहतो ती जागा आपण विकतो ना, तर लोक म्हणतात अरे इधर किधर. आणि ते जर तिथं आपलं हक्काचं घर असेल, काय रे आज घरी, दोन फरक आहे. खरं. इधर किधर आणि घरी. एकदा इधर किधर आलं की समजा तुम्ही परदेशी झालात, आणि घरी म्हणलं की घर. करेक्ट. इधर किधर झालं की झालं संपलं, बट्ट्याबोळ सगळा. पण म्हणजे प्रत्येक आपण टप्प्याटप्प्याने आपलं स्वप्न पूर्ण करत असतो. मला सांग गौरव, तुझं एक फ्युचरकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा एक सेव्हिंग तुझा एक काय, तुला एक कळलंय गणित की नाही आता सेव्ह केलं पाहिजे, किंवा एका टप्प्यावर की आता चांगले पैसे येत आहेत. काय होतं ना, आपल्याला जे पैसे सुरुवातीला मिळतात ना, की आपण जे कमवतो तेव्हा ना त्याच्यात आपली प्रायोरिटी ठरली पाहिजे की पहिलं फॅमिली. येस. माझ्याकडे 1,000 रुपये आहेत, तर ह्याच्यातले माझे 800 रुपये माझ्या फॅमिलीचे किंवा 500 रुपये माझ्या फॅमिलीचे, 100-200 रुपये खर्च पाण्याला, इकडे तिकडे दवा वगैरे ह्याचं तसं. असं जर बेसिक उदाहरण आपण 1,000 रुपयाचं पकडलं तर मला जे वाटतं ते, आणि जे 100 रुपये उरतील सगळ्यात शेवटी जी अमाऊंट उरेल ना, सगळं करून
मग बाबा आपण काहीतरी आपल्यासाठी, येस. ही गोष्ट डोक्यात असणं फार गरजेचं आहे. 1000 रुपये म्हटल्यानंतर लगेच छाती बाहेर नाही आली पाहिजे. करेक्ट. अगदी. तर हे आम्हाला आमच्या घरच्यांनी शिकवलं, खूप लोकांनी सांगितलं, आम्ही ते बघितलं. आता अजून एक गंमत आहे इकडे, इथे बाल्कनी पण आहे. पण बाल्कनी. Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. बाल्कनी, इथं पण सेम बाल्कनी. आता बाल्कनीचं कारण असं आहे की इथे पाऊस पडणार आणि तो आपण बाल्कनीत बसून बघणार, आणि पवईचा पाऊस बाजूला पवई लेक आहे, त्यामुळे पवईच्या पावसाला मुंबईच्या पावसाला तोड नाही, त्याच्यात पवईचा पाऊस. येस. आणि मला एक बरं वाटतं, हे इथं आपण राहिलेलो आहे, इथे आपण लहानाचे, इथं मला माझी लोक मला ओळखतात सगळे, त्यामुळे एक सेफ पण फील करतो आपण, आणि आहे भारी वाटते. येस. पण गौरव, आता म्हणजे ह्या घरात तू अजूनही शिफ्ट नाही झाला, अजून तू फिल्टर पाड्याच्या घरातच राहतोय. मी आता बाजूला रेंटवर पण राहत होतो, पण फिल्टर पाडा माझं मेन घर आहे. हा. पण आहे ना, कुठेतरी असं होतं की आपल्याला 4 लोक बोलतात की इतका मोठा आता तू ऍक्टर झालायस, तरी पण ह्या घरात कसं राहतोस, पण आपल्याला माहिती आहे आपले इमोशन्स त्या जागेशी किती कनेक्टेड आहेत. आपला अगदी तिकडे अगदी. मग आपल्या आईने 9 महिने आपल्याला सांभाळले, आपल्या वडिलांनी मेहनत केलेली आहे, कित्येक पाहुणे त्या घरात आलेले आहेत, कित्येक पाहुणे घरात सगळं. मग आणि एवढ्या इतक्या इझिली थोडी आपण हे करू शकतो यार ना, म्हणजे आपल्यासारख्याला माझ्यासारख्याला तर होणार नाही, बाकी मला नाही माहिती. आणि आपण कुठून आलो हे जोपर्यंत तुमच्या इथे आहे ना, आपल्या डोक्यात आहे, तोपर्यंत आपण स्थिर आहे. त्या दिवशी आपण नाही रे पैसे नाही रे, फरक नाही पडत. मग कशी बोलू ना, येस, बघितलं, सत्य सत्य आहे. येस. पण गौरव, कितीही मोठं घर होऊ दे, चाळीतलं घर आहे, त्याची मजाच निराळी, वेगळी त्याची मजाच निराळी आहे. म्हणजे आज तुझ्या घरी काय बनलं हे अख्ख्या चाळीला कळलेलं अरे आमच्या घरी सोडते 4 वाजेपर्यंत कोण फिरते ते पण कळते, लोक झोपतच नाहीत. करेक्ट. आम्हाला दिसतं खिडकीतनं कोण इकडे गेलाय, कोण तिकडे गेलाय. अरे 2, 3, 12 एक कधी वाजतात ते कळतच नाही. बरं, मजा आहे. इथे ते सगळं मिस होणार आहे ना, की नाही त्याच फिल्टर पडा आम्हाला, पण तरी इथून लांब आहे ना, आणि तू जे या घरात शिफ्ट होशील तेव्हा. 1 किलोमीटरला काय आहे, 1 किलोमीटरसाठी काय नाही. आज मी बऱ्यापैकी आपल्या सगळ्या मित्रांना बोलवलेलं आहे, संध्याकाळी 8 नंतर सगळे येणार आहेत, आणि ते खुश होतील सगळे. म्हणजे खुश तर ते बट ऑब्वियसच आहे सगळे, कारण मी त्यांचा मित्र आहे, ते माझे मित्र आहेत म्हणून ते खुश आहेत. येस. आणि चाळीतलं असं असतं की आपण लहानपणापासून मोठे झालेले असतो, तर ती एक जेलेसी, ती गोष्टच नसते चाळीमध्ये, कधीच नसते. तू तुझ्या घरी, आम्ही लहानपणापासून होतो, आपला मित्र आहे. करेक्ट. आणि त्यातले 2 खास मित्र तर आपल्याला माहिती आहे, शशी गंगावणे आणि राकेश. आले झोपायला गेले आता त्या रूमवर, थकलेत ते. तुम्ही काय करायचं थकायला, झोपायला गेलो म्हणे आम्ही. सो हा, इथे पण तू स्टोरेज केलंयस है ना, पण मुळात तुझं सामान खूप जास्त असतं, पसारा जास्त असतो, तुला जागा ठेवायला कमी पडते, की तू कुठल्या टाईपचा कॅटेगरीमध्ये आहेस? मी घड्या वगैरे, आम्हाला घरी ती शिस्त होती ना पूर्वी, आम्ही जर घड्या नाही करत होतो, आमच्या घड्या उडायच्या. हा, म्हणजे आम्ही तर चड्ड्याच्या घड्या नाही केल्या तर आमच्या चड्ड्या फाटेपर्यंत आमच्या आम्हाला मारायचे. मी हे फॅक्ट आहे. म्हणजे तुम्ही कोणाला विचारा, मी घरी कपडे धुतलेले आहेत, भांडे घासलेले आहेत, लादी घर सगळे केले, आणि त्याचं बेनिफिट मला झालेलं आहे की मी जगात काय करू शकतो, फक्त जेवण बनवता येत नाही. ते पण मी आता हळूहळू शिकेन, आणि एकदा जेवण बनवू शिकलो तर मी आता कोणाला ऐकत असतो. मग असं मास्टर शेफ मध्ये दिसेल तुम्हाला असं जेवण खाऊ घालेल ना, मग बघाच तुम्ही येणार ढंगायच लागेल. पण नाही गौरव, तुझं म्हणजे ही जी अचीवमेंट आहे, म्हणजे आपण कधी बोललो होतो आणि ते आज फायनली होत आहे, खूप आनंद आहे आम्हाला. सांगू, आम्ही इथून जायचो ना, इथे पलीकडे ना जुन्या बिल्डिंग IITच्या, ह्याच्या बाजूला दिसतात त्या, तर आम्हाला तेव्हा वाटायचं, मला स्पेशली तरी, अरे यार बिल्डिंग मध्ये लोक कशी राहत असतील यार बिल्डिंग मध्ये. आणि महत्वाचं काय, सगळ्यांनाच माहित आहे, बिल्डिंगच्या घरामध्ये टॉयलेट असते, हे वेगळंच सुख. म्हणजे क्या बात आहे यार. आणि ते तुला माहित आहे काय, त्याच्यासारखं म्हणजे डेंजर अचिव्हमेंट आहे ती. म्हणजे आपल्या सगळ्यांना सांगतो तुम्हाला. आणि मग आपलं असं की चल बाय, एक तुला थॉट सांगतो प्रत्येकाचा जो असतो की यार अरे यार याचं घर आहे यार. आणि बिल्डिंग मधली घरे कशी असतात, एक्साइटमेंट लहानपणापासून बिल्डिंग मधली घरे कशी असतात. आणि जेव्हा जेव्हा बघायला लागलं म्हटलं अरे हा चेंज स्पेस आहे, सगळं आहे, काय सगळं आहे. पण दोन्ही गोष्टी दोन्ही ठिकाणी करेक्ट आहे. चाळीच्या ठिकाणी करेक्ट आहे आणि बिल्डिंगच्या ठिकाणी करेक्ट आहे. पण तरी म्हणायला गेलं तर चाळीला 100 पैकी 90 मार्क, 10% आपण बिल्डिंगला टॉयलेट
पण चाळीत म्हणजे धिंगाणे वेगळंच आहे, धिंगाणे. हो. हो येस सो येस आता बाल्कनी झालेली आहे. आता ऑलमोस्ट सगळं घर आपण दाखवलेलं आहे सगळं झालेलं है ना. आणि बाहेर सगळी मित्रमंडळी आली आहेत. आजच गृहप्रवेश डिपार्टमेंट वाले पण आलेले हो. आहेत. तर जावं लागेल बाहेर. तर मला पण जावं yes. लागेल, नाहीतर माझं काय खरं नाही. येस पण गौरव थँक्यू सो मच. तू आज आम्हाला आवर्जून आमंत्रण दिलंस, तुझ्या जर्नीचा भाग केलास. तुम्ही माझे मित्र आहात, तुम्ही सगळे माझे मित्र आहात. तुम्ही आम्हाला इतकं, आम्ही जरा काही केलं की तुम्ही सांगता की अरे ह्या अभिनेत्याने हे केलं, ह्या अभिनेत्याने हे केलं. हे तुम्ही आम्हाला न कळता, आम्हाला माहिती नसतं आम्ही काय केलं, तर तुम्ही माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवता. आम्हाला फेमस करण्यात तुमचं योगदान प्रचंड आहे. तर मी ठरवतो ना, मी कोणाला घरबीर दाखवणार नाही म्हटलं होतं, पण म्हटलं नाही यार, हे सगळे आपलेच आहेत, आपण थोडंसं माइंड चेंज करू म्हटलं चला. येस येस. आणि मी गौरव तुला नेहमी म्हणते की तुझ्याकडे बघून ना आम्हाला कळतं की स्वप्न बघावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करावी. आणि कुठेही माणूस छोटा मोठा नसतो, स्वप्न बघावीत आणि ती पूर्ण करावीत. सो थँक्यू आम्हाला हे दाखवल्याबद्दल की अरे. स्वप्न पूर्ण होतात बाबा. नाही होतात, आणि आपण प्रामाणिक राहायचं आणि समोरच्याच्या ताटात काय आहे किंवा समोरचं किती कमवतो काय नाही हे डोक्यात न आणता आपण आपलं चालत राहायचं. आपली डेस्टिनी आपली वाट बघत असते. आपण गाडी चालवतो, ट्रॅफिक मध्ये गाडी थांबते, आपण गाडी सोडतो का? सेम क्या बात आहे यार, गाडी क्या सोडत नाही बात ना, आहे. आपण थांबतो ना, Yes. की ट्रॅफिक निघते आणि मग आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचतो. तेच आहे गणित. येस अगदी. सो तुला आता आम्ही फ्री करतो. सगळे मित्रमैत्रिणी आले आहेत, एन्जॉय कर आणि खरंच खूप अभिनंदन तुझं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.